नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण कंबाईन ग्रुप बी 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपला हा कट ऑफ जो असेल तो एक अंदाजे असेल, त्यामुळे ज्याला आवडन त्यांनी ॲक्सेप्ट करावा, ज्याला नाही आवडन त्यांनी दुसरे कट ऑफ लागेपर्यंत वाट पाहावा. त्यामुळे व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर सांगत आहे की हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. त्यानंतर खाली काही कमेंट करतात की इतका लागत नाही, तितका लागत नाही, असं तसं. त्यामुळे मी सुरुवातीला सांगतोय की हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. तर बघा, कट ऑफ ठरवण्यासाठी काही घटक असतात, त्या घटकावरून मी हा एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर बघा, सुरू करू. बघा, आता कट ऑफ ठरवणारे काही घटक बघा. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पेपरची काठिण्य पातळी. हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. बघा, या म्हणजे जागा किती आहेत, फॉर्म किती आलेत, काय आलेत यापेक्षा पेपर कसा होता हा सर्वात महत्त्वाची गोष्ट कट ऑफ ठरवण्यासाठी ठरते. बघा, जागा आणि पेपरची काठिण्य पातळी हे दोन घटक खूप महत्त्वाचे ठरतात. एक्सपेक्टेड म्हणजे कट ऑफ ठरण्यासाठी, कुठल्याही परीक्षेचा कट ऑफ ठरण्यासाठी पेपरची काठिण्य पातळी आणि त्या पोस्टला जागा किती आहेत यावरून ते कट ऑफ ठरतो. तर बघा, पेपरची काठिण्य पातळी पाहायला गेलं तर करंट अफेअर हा आजपर्यंतच्या MPSCच्या इतिहासातील सर्वात अवघड हा विषय करंट अफेअर होता यावेळेसच्या कंबाईनमध्ये. खूपच अवघड यावेळेस करंट त्यांनी विचारलेला आहे. एका टेलिग्राम चॅनलने याचा सर्वे पण घेतलेला आहे. तो सर्वे पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे बघा काय विचारले. संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2024 मधील कोणता विषय अवघड विचारलेला आहे. बघा, कोणता विषय अवघड आहे. तर बघा, फक्त 5% विद्यार्थ्यांनी इतिहासावर वोटिंग केलेली आहे, फक्त 1% भूगोलला वोटिंग केलेली आहे. आणि चालू घडामोडी या विषयाला बघा तब्बल 57% म्हणजे 5590 विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी हा विषय अवघड होता असं विचारलेलं आहे. आणि होताही, कारण मी स्वतः एक्झाम दिलेली आहे. मला 15 पैकी फक्त 2-3 प्रश्न ओळखीचे वाटत होते, बाकी सर्व नवीन होते माझ्यासाठी. आणि मी भरपूर सिम्प्लिफाईड वाचलेलं आहे, परिक्रमा वाचलेली, सर्व काय वाचले आहे. मात्र त्यामध्ये मला फक्त 2-3 प्रश्न ओळखीचे वाटत होते. बघा, टोटल 9767 वोटिंग झालेली, त्यापैकी 5000 म्हणजे 50%पेक्षा 57% जास्त, 50%पेक्षा जास्त विद्यार्थी करंट अफेअर हा विषय अवघड म्हटले. नाहीतर एरवी सामान्य विज्ञान हा विषय अवघड असतो प्रत्येक वेळेस. मात्र यावेळेस सर्वात अवघड चालू घडामोडी हा प्रश्न विचारलेला आहे. अक्षरशः ज्या विद्यार्थ्यांना 5 मार्क असतील चालू घडामोडीला तो विद्यार्थी यावेळेस टॉप आलेला आहे. ही परिस्थिती आहे यावेळेसची. त्यानंतर टोटल जागा किती आहेत यावरून कट ऑफ ठरतो. बघा, तर यावेळेस टोटल जागा आहेत 480. बघा, त्यामध्ये STIच्या 209 आहेत, PSIच्या 216 आहेत आणि बाकी ASO असं 3च पोस्ट आहेत. SRच्या यामध्ये जागा नाहीत. त्यामुळे या तीनचा टोटल 480 जागा आहेत. आणि त्या 480 जागेचा एकच कट ऑफ लागणार आहे. आणि हे पहिल्या वेळेस असा एक कट ऑफ पहिल्याच वेळेस लागणार आहे. या अगोदर PSI वेगळा, STI वेगळा, ASO वेगळा असे कट ऑफ लागलेले आहेत. तर बघा, मागच्या वेळेस STIच्या होत्या 156. किती होत्या? 156. तर त्याचा कट ऑफ लागला होता 54. किती? 54. त्यानंतर ASOच्या होत्या 154. त्याचासुद्धा कट ऑफ लागला होता 54. आणि PSIच्या जागा होत्या 374. तर त्याचा कट ऑफ लागला होता 49. किती? 49. आणि SRच्या बहुतेक काहीतरी 49. हां, किती? 49 जागा होत्या SRच्या. तर त्याचा 58-59 काहीतरी कट ऑफ लागलेला होता. तर बघा, यावेळेस टोटल जागा आहेत 480 आणि ह्या 480 जागांचा संपूर्ण एक कट ऑफ लागणार आहे. त्यानंतर आणखी बघा, परीक्षेला आलेले फॉर्म. बघा, मागच्या वेळेस 4 लाख प्लस फॉर्म आले होते. किती? 4 लाख प्लस. आणि आता 2 ते 2.5 लाख फॉर्म आलेले आहेत. म्हणजे भरपूर फॉर्म मागच्या वेळेसच्या तुलनेत, 23च्या तुलनेत भरपूर कमी फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच विद्यार्थी, बघा ह्या गोष्टीकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होत आहे. कारण बघा, बरेच विद्यार्थी हे
बरेच हुशार विद्यार्थी म्हणाल मी, नुसतं बरेच म्हणण्यापेक्षा बरेच हुशार विद्यार्थी 2024मध्ये अनेक ठिकाणी सरळ सेवेत लागून गेलेले आहेत. माझे 4-5 मित्र आहेत ज्यांचं म्हणजे नेहमी ते ग्रुप बी मेन्सला असायचे, ते बरेच सरळ सेवेमध्ये लागून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अभ्यास बंद केलेला आहे. तर हे संपूर्ण घटक कट ऑफवर परिणाम करणारे आहेत. तर आता कट ऑफवर बोलतो. तर बघा, मला तरी वाटतंय, हे बघा, करंट अफेअर तर अवघड होतंच, त्यात काही विषय नाही. मात्र बाकी गणित जरी सोपं असलं, गणित बुद्धिमत्ता जरी सोपं असलं, तरी पण विद्यार्थ्यांना ते एका तासामध्ये कंबाईनचं कसं आहे, एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवणं, त्यामध्ये 20 प्रश्न रिझनिंग आणि मॅथचे 20 प्रश्न सोडवणं शक्य होत नाही. कारण तुमचे मिनिमम 45 मिनिट हे फक्त GSमध्ये सोडवण्यासाठी जातात आणि उरलेल्या 10 ते 15 मिनिटामध्ये 20 प्रश्न सोडवणं शक्य होत नाही. जरी सोपे असले तरी काही प्रश्न तिथे ते आपले वेळ खातात, त्यामुळे ते सोडवणं शक्य होत नाही. म्हणून गणित जरी सोपं असलं तरी एक 15च्या आतच विद्यार्थी गणित सोडवतात. जे खूप हुशार आहेत त्यांना 15+ येऊ शकतात. मात्र मॅक्झिमम विद्यार्थी गणिताला 10 ते 15च्या दरम्यान राहतात. तर या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आता आपण कट ऑफ किती लागू शकतो ते पाहू. तर या सर्व गोष्टीहून मला तरी वाटते की कट ऑफ हा 50 ते 55 दरम्यान राहील. ओपन मेल किती? 50 ते 55. आता हा कोणाला आवडेल नाही आवडेल, काही म्हणतील 55च्या खाली येऊ शकत नाही, काही म्हणतील 55पेक्षा जास्त लागेल, काही म्हणतील 50ही नाही लागणार, किंवा काही म्हणतील 50ही जास्त होईल, काही म्हणतील 60पर्यंत बी लागेल. त्यामुळे हा ज्याला आवडेल त्याला आवडेल, फक्त हा माझा एक अंदाज आहे. 50 ते 55 दरम्यान कट ऑफ राहील, तो पण सेकंड आन्सर कीनुसार. आणि यावेळेस मला तरी वाटत नाही की सेकंड आन्सर कीनुसार जास्त काही बदल होऊ शकेल, कारण जास्त काही बदल होण्यासारखे प्रश्न यावेळेसच्या पेपरमध्ये नाही आहेत. त्यामुळे मला तरी वाटत नाही की दुसऱ्या कीनुसार जास्त काय बदल होईल. जास्तीत जास्त 1-1.5 मार्क मागं पुढे होऊ शकतो. त्यामुळे 50 ते 55 या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकतो. कारण बाकी पॉलिटी चांगलं एक भरपूर सोपं होतं. आउट ऑफ काही बऱ्याच विद्यार्थ्यांना पॉलिटीला आउट ऑफ आलेले आहेत. इकॉनॉमिक्सचे 4-5 प्रश्न सोडले तर बाकी सगळं सोपं होतं. फक्त करंट अफेअर्समुळे हा कट ऑफ खाली येऊ शकतो. जर करंट अफेअर जर सोपं असतं तर हा कट ऑफ 55च्या खाली कदापिही आला नसता, हे इथे लक्षात घ्या. करंट अफेअर जर सोपं असतं तर कट ऑफ 55च्या खाली कदापि आला नसता. फक्त करंट अफेअर अवघड विचारल्यामुळे हा कट ऑफ 50पर्यंतही खाली येऊ शकतो. शेवटी ज्याला पटेल त्याला पटेल, माझं फक्त सांगणं काम आहे. आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, आणि त्यामध्ये फिमेलने त्याच्यातून 5 वजा करावे. म्हणजे मेलचा 50 लागला तर फिमेलने 45 पकडावा, मेलचा 55 लागला तर फिमेलने 50 पकडावा. बाकी आपापल्या कॅटेगरीनुसार SCचा 2 कमी लागत असतो, STचा ओपनपेक्षा 4 कमी लागत असतो. हे आपण बाकी OBC, EWS आणि SCBC हे सर्व बाकीची कॅटेगरी ओपनच्या कट ऑफ एवढाच कट ऑफ लागतो. तर हा फक्त तुम्हाला पुढे अभ्यास सुरू ठेवा का ग्रुप Cची तयारी करायला लागावा यासाठी निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.